सीमाताई, रमेश काकांच्या तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी खूप आहेत. खूप गोष्टी खूप खुपतात. आहेत. बरं. म्हणजे बापरे, मला फटके पडणार आहेत. नाही म्हणजे माझ्या आणि त्यांच्या स्वभावात खूप फरक आहे. मी स्पष्ट बोलणारी आहे. आणि ते नेहमी नाही नाही नको असं नको बोलायचं नको आता नको आता आपण असं काहीतरी बोलून टाकू वगैरे हे मला ती वेळ निभावणं हा प्रकार मला आवडत नाही. ते मला खुपतं. नंतर त्यांना म्हणजे आत्ता ही गोष्ट केली पाहिजे म्हणजे आत्ताच केली पाहिजे. मला आत्ता हे तुला घेऊन द्यायचं आहे, चल. मग माझ्यासाठी असतं तुला हा दागिना घेऊन द्यायचा, चल आत्ताच चल. अरे पण मला ही घरात किती कामं आहेत, आता कुठे शांतपणे जाऊ ना, खरेदी करायची आहे तर ते आनंदात करू. हे खुपतं मला. हायपर होतात आणि तापट आहेत. अच्छा. मी तापले की खूप तापतात. मग त्यांना शांत करणं म्हणजे मला खूप विचार करायला लागतो आता काय करून शांत करायचं. पण मी खूप छान छान साड्या पण त्या खूप जर असलेल्या आणि अशा म्हणजे अगदी कोल्हापुरी टाईप तुला आवडेल अशा नेसाव्यात. आणि बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना तसं दुसऱ्याच्या लग्नात सुद्धा मी अनेक असे हार वगैरे घालून जावं अशी त्यांची फार इच्छा असते. मला आवडते, ती प्रेमळ आहेत म्हणून त्यांची अशी इच्छा असते आपण दिलेले दागिने घालावेत बायकोनी. पण मला ते पटत नाही. मला असं वाटतं अरे ते दुसऱ्यांच्या लग्नात आपण कुठे एवढं सगळं घालून जायचं. काही गोष्टी मला त्यांच्या खूप. आज तुम्ही तसे कमी दागिने घालून आलात तसं त्यांना खुपणार ते. तुम्हाला बोलणार ते की काय तुला ओरडणार मला, काय ते एवढंसं घालून गेली होतीस, कसली साडी नेसली होतीस, हे सगळं मी ऐकून घेणार आहे. आणि वेळ झालेली आहे आता फोन राऊंडची, जिथे तुम्ही कुणालाही फोन लावू शकता. तर मला वाटतं आपण सुरू करूया सीमाताईंपासून. हॅलो राजाभाऊ. नमस्कार राजाभाऊ, वाकून नमस्कार करते तुम्हाला. हो मी सीमा बोलते. नाही आता मी एका कार्यक्रमात आहे, खुपते तिथे गुपते. हो नाही तुमची खूप आठवण आली कारण मी माझ्या करिअरबद्दल बोलत होते. मला अभिनय कसा तुम्ही शिकवलात याच्याबद्दल मी बोलता बोलता मला असं वाटलं मी तुमच्याशी फोनवर बोलावं. राजाभाऊ तुम्ही जे काही मला शिकवलत, जी काही शिदोरी तुमची माझ्याकडे आहे अभिनयाची, अजून सुद्धा त्या शिदोरीवरच मी पुन्हा 12 वर्षानंतर जवळजवळ जेता नावाचा चित्रपट केला, आमचा स्वतःचाच, अजिंक्यने दिग्दर्शित केला. हो अजिंक्य आता मोठा झाला ना. तर आणि मला कुठेही असं वाटलं नाही की मी 12 वर्ष काम करत नव्हते. आणि ह्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही इतकं मला तयार केलं, मला खूप तुम्ही रागावलात माझ्यावर, मारलं नाही कधी पण मला खूप रागावलात माझ्यावर. माझ्याकडनं खूप म्हणजे खूप मेहनत करून घेतली. पण त्यावेळी मला असं वाटायचं अरे मी लहान आहे, मला आता झोप आली आहे, मला हे म्हणजे पूर्ण दिवस शूटिंग केल्यानंतर रात्री आपण सुवासिनीमध्ये चंद्रकांत गोखले माझे वडील ते माझा रियाज करून घेतात माझ्याकडून. हे आपण रात्रभर ते शूटिंग करायचो. मला सांगा 19 वर्षाची मी मुलगी, मला इतकी थकायची पण एक शब्दही मी कधी तोंडातून काढला नाही. आणि मी अक्षरशः ताना घेताना डोळे बंद, म्हणजे मला झोप आली म्हणून डोळे बंद व्हायचे. पण ते लोकांना असं प्रेक्षकांना वाटलं की काय तल्लीन झालेली आहे. आणि हे सगळं राजाभाऊ, हे तुम्ही नसतात तर आज मी इथे या प्रोग्राममध्ये सुद्धा नसते. आणि अजिंक्यनी जेव्हा काम करायला सुरुवात केली मला खूप वाटलं की अरे आज राजाभाऊ असते तर मी अजिंक्यला नुसतं तुमच्या समोर नेऊन बसवलं असतं आणि सांगितलं असतं राजाभाऊ नुसतं त्याला सांगा काय करायचं असतं, कुठल्या सीनसाठी काय. पण दुर्दैवाने तसं झालं नाही, होऊ शकलं नाही. आणि आज खूप मला तुमची आठवण आली जेव्हा मी अभिनयाबद्दल बोलले. मला हे खरंच मला म्हणजे मी तुम्ही जर मला भेटला नसतात गुरु म्हणून तर आज सीमा इथे नसती. बस मी तुम्हाला जास्त त्रास देत नाही, फोन ठेवते.
आणि आता देवकीताई. आई, मला कधी तुला असं सांगण्याचं कधी वेळ आली नाही की मी कधी तुला थँक्यू म्हटलं नाही. तू आज नाही आहेस माझ्याजवळ, परंतु तू माझ्याजवळच आहेस असं मला कायम वाटतं. कारण तू जे मला दिलं आहेस संगीत, गायन, हे जेव्हा मी पाठीवळून पाहते तेव्हा मला असं वाटतं की मी सर्वात श्रीमंत आणि समृद्ध असं माझं जीवन तू घडवलंस. कारण तू मला संगीताचा ठेवा दिलास तुझ्याकडे असलेला. आणि कठोरपणे किंवा एक मन घट्ट करून मला तू सकाळी 5 वाजता रियाजाला उठवायची लहान असताना सुद्धा. तेव्हा खूप राग यायचा मला की मला नाही करायचं, मी एकटी का करू, माझी धाकटी बहीण पण आहे, तिलाही सांग. पण मला असं वाटतं आई, तू गुरु माझी खरोखर खऱ्या अर्थाने गुरु आहेस. आणि मला ज्या ज्या गुरूंकडे तू पाठवलंस त्यांना तू असं सांगितलंस की देवकीला अगदी चांगलं व्यवस्थित छडी द्या, पण तिच्याकडनं करून घ्या. आणि तसं त्यांनी सुद्धा वसंतराव अभिषेकी बुवा यांनी तुझ्यामुळे मला इतकं छान गाणं आणि आपल्या मुलीसारखं वागवून गाणं शिकवलं. किशोरीताई म्हणा, सगळ्यांनीच. तर हे मला वाटतं तुला मी कधीच थँक्यू म्हटलं नाही. आणि आत्ता सुद्धा जायच्या अगोदर जेव्हा सिंधुताई सपकाळचं तू गाणं ऐकलंस तेव्हा मी नेहमी तुला गाणं ऐकवताना तुझ्या चेहऱ्यावरचा भाव बघायचे. आणि कधीच तू असं म्हटलं नाहीस की वाह देवकी क्या बात आहे, माझी मुलगी म्हणजे भयंकरच ग्रेट आहे. आणि मला तेव्हा असं वाटायचं की तू का माझं कधी मनसोक्त कौतुक नाही करत, का नाही म्हणत की वा देवकी काय सुंदर गायलीस. कधीच नाही. ना आई ना बाबा, तुम्ही दोघांनी अगदी म्हणजे हातचं राखूनच कौतुक केलं. आज मला त्याचं खरं महत्त्व कळतं की तुम्ही जर भरपूर अगदी मनसोक्तपणे आणि महालच बांधले असते कौतुकाचे तर माझे पाय जमिनीवर राहिले नसते. आणि मी अजून पुढे जाण्याचं माझी क्षमता कमी झाली असते, सामर्थ्य कमी झालं असतं. तर ही प्रगतीची वाटचाल दाखवून दिली. समोर आरसा ठेवून मला नेहमी बघायला लावलंस की गाणं कसं असायला पाहिजे. माझी मुलगी आहे म्हणून फार छान गाते, 4 लोक कौतुक करतात, पण तिचे पाय जमिनीवर असायला पाहिजेत, कारण तिला खूप पुढे जायचंय. हे मला आज कळतं कारण तू नाही आहेस. पण तरी सुद्धा मला कधीतरी झलक ती कौतुकाची दिसायची बरं का. आणि आज मी ते मिस करते. तर एनिवे मला अतिशय आनंद वाटतोय की तू सर्वात अनमोल अशी गोष्ट मला देऊन गेलीस. आणि दोघंही आईबाबांचं मी आभार नाही मानणार, पण मी खूप देवाची आभार मानीन की मला असे आई वडील दिलेत. थँक्यू. बाय. आणि आता वेळ झालेली आहे ती आहे रॅपिड फायरची. सीमाताई, आवडता चित्रपट सर्जा का जेता? जेता. आवडता दिग्दर्शक अजिंक्य देव का अभिनय देव? अरे बापरे, असं नको रे करू. 2 डोळे आहेत ते माझे. अजिंक्य देव. कारण का अभिनय हा ऍड मध्ये बरेच वर्ष होता, त्यामुळे त्याला त्या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. अजिंक्यनी काय केलं की जरी ऍक्टिंग केलं तरी कधी दिग्दर्शनाच्या कडे त्यांनी लक्ष दिलं नव्हतं. आणि अचानक त्यांनी पहिला चित्रपट केला आणि इतका केला आणि तो इतका चांगला झाला. आणि तो केला त्यांनी पूर्ण. ह्याचं मला कौतुक. मराठी सिनेमाचा सगळ्यात देखणा अभिनेता रमेश देव का अजिंक्य देव? अजिंक्य देव. तुमच्यानंतर मराठीमध्ये आलेला सोज्वळ चेहरा मृणाल कुलकर्णी का अलका कुबल? मृणाल कुलकर्णी. तुमची आवडती भूमिका जगाच्या पाठीवर का पाहुरे किती वाट? जगाच्या पाठी. आणि आता देवकीताई, आवडता परीक्षक सलील कुलकर्णी का वैशाली सामंत? सलील. आवडती गायिका वैशाली माडे का उर्मिला धनगर? उर्मिला. आवडतं शीर्षक गीत आभाळ माया का अवघाची संसार? आभाळ माया. आवडता संगीतकार अशोक पत्की का आनंद मोडक? अशोक पत्की. चित्रपटामधलं आवडतं गाणं साज मधलं का कभी हा कभी ना मधलं? साज. तर अशा प्रकारे रॅपिड फायर राऊंडचा ह्या दोघींनी खूप छान प्रकारे समाचार घेतलेला आहे. आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण ज्या वेळेला आपला हा सीझन देखील संपणार आहे. देवकीताई आणि सीमाताई, आमचा हा जो खुपतेरी थे गुप्तेचा सीझन आहे, आज हा शेवटचा भाग आहे. आणि या शेवटच्या भागाची सांगता देवकीताई
तुम्ही तुमच्या गोड आवाजाने करावीत आणि एखादी भैरवी गाऊन हा ऋतू संपावा असं माझी तुम्हाला विनंती आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा वेगळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळान पाहणारा आंधळा माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी आसाठी न माझा पेटण्याचा सोहळा माझी आसाठी न माझा पेटण्याचा सोहळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. तुमच्या दोघींचे खूप खूप आभार की आज तुम्ही लुनार स्वॉकमेट गुप्ते तिथे गुप्तेच्या हा जो ऋतू होता ह्या सीझनच्या शेवटच्या भागामध्ये आमच्या इथे गेस्ट म्हणून तुम्ही आलात. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. आजचा हा एपिसोड आणि आजपर्यंतचा लुनार स्वॉकमेट गुप्ते तिथे गुप्तेचा संपूर्ण ऋतूच आज इथे आपण थोडासा थांबणार आहोत. एक छोटा ब्रेक घेणार आहोत. हीच ती वेळ हाच तो क्षण जेव्हा घ्यायला हवा एक थोडा मोठासा ब्रेक आणि पुन्हा काही महिन्यांनंतर मी हाच कार्यक्रम घेऊन नक्की तुमच्या भेटीला येईन. ह्या संपूर्ण ऋतूमध्ये तुम्ही आम्हाला जी साथ दिलीत जे प्रेम दिलं त्या सगळ्यासाठी मी तुमचे मनापासून खूप 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 आभार मानतो. तुमच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रयत्न करतच आम्ही हा कार्यक्रम पुढे चालवला. तो इतके महिने चालला आणि वेगवेगळ्या लोकांना भेटायला आपल्याला मिळालं. पुढच्या वेळी आपण ज्यावेळेला भेटायला येऊ त्यावेळेला आम्ही अजून पूर्वतयारीने आणि अजून काही थोडेफार चेंजेस करून तुमच्या भेटीला येऊ आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम तुमच्या भेटीला आणू. तोपर्यंत रजा द्यावी, चूक भूल द्यावी घ्यावी. आठवणीत ठेवा तुमचा लाडका कार्यक्रम लुनार स्वॉकमेट गुप्ते तिथे गुप्ते.